पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने पाण्याच्या मोटर चोरी करणाऱ्या चोरांना केले जेरबंद। धुळे तालुक्यातील दामणगाव शिवारातील शेतीतील विहिरीत असलेल्या पाण्याची मोटरी चोरी प्रकरणाचा तपास धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी विद्युत मोटर चोरी करणाऱ्यांना पकडून 44,500 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। दिनांक 23/2025 रोजी 10:30 वाजेच्या सुमारास सुजित दीपक पाटील राहणार शिरोड तालुका धुळे यांच्या मालकीच्या दामणगाव शिवारातील शेतातील पाण्याची मोटर चोरण्यात आली होती। या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी तपास सुरू केला। तसेच संशयित आरोपी सुनील भगवान भोई वय 28 राहणार शिरोड तालुका धुळे यास ताब्यात घेतले असून अधिक विचारपूस केली असता त्याने त्याची कबुली दिली। इतर ठिकाणी चोरी केलेल्या विजेच्या मोटरी दिगंबर शेनफोडू चव्हाण वय 44 राहणार शिरोड तालुका धुळे यास विकल्याची माहिती दिली। पोलिसांनी दिगंबर चव्हाण यालाही अटक केली असून त्याच्या ताब्यातून 4 मोटर हस्तगत केल्या आहेत। सदर या गुन्ह्यात 44,500 रुपयाच्या 5 मोटरी पोलिसांनी जप्त केल्या असून सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक कृष्णा पाटील, हेड कॉन्स्टेबल प्रकाश सोनवणे, ललित खडगे, मनोज शिरसाट, कुणाल पानपाटील, उमेश पवार, विशाल पाटील अशांनी सदरची कारवाई केली। धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये धामणगाव या गावात शेत शिवारामधील जी पाण्याची मोटर आहे कृषी पंप हे चोरीला गेल्याबद्दलची तक्रार ही दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आलेली होती आणि या गुन्ह्याचा ज्यावेळी तपास सुरू करण्यात आला त्यावेळी हे जे काही चोरी आहे ती सुनील भोई याने केल्याचं त्याच्यात निष्पन्न झालं होतं। सुनील भोईला ज्यावेळी आम्ही ताब्यात घेतलं त्यावेळी त्याने त्या गुन्ह्याची कबुली दिली। तसंच त्याने यापूर्वी पण काही गुन्हे केले होते आणि त्याच्यामध्ये चोरीला नेलेल्या ज्या काही पाण्याच्या मोटर होत्या त्या त्याने त्याच गावामधील दिगंबर चव्हाण नावाच्या व्यक्तीला विकल्याची कबुली दिली होती। त्याप्रमाणे या दोघांना शिरूड या गावातून ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडून एकूण 5 जे कृषी पंप पाण्याच्या मोटर्स आहेत त्या देखील हस्तगत करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास हा सुरू आहे। माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर, अप्पर अधीक्षक काळे सर तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी बांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे करण्यात येतो आहे।